आईला वृद्धाश्रमात सोडताना दोन्ही मुलांना वाटलं होतं आता आयुष्य शांत होईल, पण त्यांना माहीत नव्हतं आईने एका कागदावर अशी काही शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे की तिच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य उलटापालट होणार आहे. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात कावेरी नावाची 58 ते 60 वर्षांची महिला राहत होती. चेहऱ्यावर कायम हसू आणि डोळ्यात मायेचा अथांग सागर. नवरा रामचंद्रराव 5 वर्षांपूर्वी गेले होते. त्यानंतर तिचं संपूर्ण जग म्हणजे तिचे 2 मुले, मोठा प्रसाद आणि धाकटा राहुल. रामचंद्रराव साधे शेतकरी होते. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी 2 एकर शेती, गावातलं एक घर आणि थोडी बचत जमवली होती. मरताना त्यांनी कावेरीचा हात धरून एकच गोष्ट सांगितली होती, कावेरी, मुलांना कधीच अंतर देऊ नकोस, दोघांना नेहमी एकत्र ठेव. त्या दिवसापासून कावेरीने नवऱ्याचं वचन जपण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुलं शिक्षणासाठी शहरात गेली. प्रसाद बँकेत नोकरीला लागला. राहुल एका खाजगी कंपनीत काम करू लागला. दोघांची लग्न झाली. मोठ्या सुनेचं नाव अनिता आणि धाकटीचं नाव मीरा. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. दोन्ही मुलं आईला म्हणायची, आई, आता तुला काही काम करण्याची गरज नाही, फक्त तू आराम कर. कावेरीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू यायचे. ती सकाळी देवाची पूजा करायची, नातवंडांना शाळेसाठी तयार करायची, संध्याकाळी त्यांना गोष्टी सांगायची. घरात तिच्यामुळे वेगळीच ऊब होती. पण हळूहळू वातावरण बदलायला लागलं. मोठी सून अनिता प्रत्येक गोष्टीत कुरकुर करू लागली. आई, तुम्ही इतका गॅस का वापरता? आई, इतक्या वेळा चहा कशाला? आई, नातवाला गोड देऊ नका. कावेरी काही बोलत नसे. ती फक्त हसून म्हणायची, ठीक आहे ग. काही दिवसांनी धाकट्या सुनेचाही स्वभाव बदलला. आई, आमचं ऑफिस असतं, आम्हाला तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ नसतो. हळूहळू दोन्ही घरात आई पाहुण्यासारखी राहू लागली. एक दिवस प्रसादने म्हटलं, आई, तू काही दिवस राहुलकडे राहा. महिना संपला की राहुल म्हणायचा, आई, आता तू दादाकडे जा. कावेरी एका घरातून दुसऱ्या घरात फिरणारी वस्तूच झाली होती. पण तिने कधीही कोणतीही तक्रार केली नाही. रात्री झोपताना मात्र नवऱ्याचा फोटो हातात घेऊन हळूच म्हणायची, तुम्ही असता तर कदाचित हे दिवस पाहावे लागलेच नसते. एके दिवशी गावातील तिची जुनी मैत्रीण लक्ष्मी भेटायला आली. तिने विचारलं, कावेरी, तू इतकी सुकून का गेलीयस? कावेरी हसली. वय झालं ग. लक्ष्मीने तिचा हात धरला. खोटं बोलू नकोस, तुझे डोळे सांगतायत सगळं काही. तेव्हा पहिल्यांदाच कावेरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. माझी मुलं वाईट नाहीयेत ग, पण आता त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच उरला नाही. लक्ष्मी मात्र काही क्षण शांत राहिली. तू माझ्याकडे चल. कावेरी लगेच म्हणाली, नको, आईने मुलांच्या घरातून बाहेर पडू नये. काही दिवसांनी प्रसाद आणि राहुल एकाच टेबलावर बसलेले आणि अनिता आणि मीरा त्यांच्यासोबत होत्या. घरात गंभीर वातावरण होतं. अनिता म्हणाली, असं किती दिवस चालणार? राहुलने विचारलं. म्हणजे आईची जबाबदारी आपल्या ऑफिस, मुलं, घर खर्च सगळं सांभाळायचं आहे. मीराने लगेच होकार दिला. हो ना, रोजच्या रोज हे शक्य नाही. प्रसाद बराच वेळ गप्प बसला. नंतर हळू आवाजात म्हणाला, मग काय करायचं? अनिता मात्र काही क्षण थांबली आणि शांतपणे म्हणाली, मी एका चांगल्या वृद्धाश्रमाबद्दल ऐकलं आहे. हे शब्द ऐकताच खोलीत काही क्षण शांतता पसरली. राहुलने मान खाली घातली. त्याच्या मनात अपराधी भावना होती, पण कोणीही त्या विचाराला विरोध केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी देवासमोर दिवा लावत होती. तिला अजिबात थोडीही कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय तिच्याशिवाय घेतला गेला आहे. ती नेहमीप्रमाणे देवाला हात जोडून म्हणाली, देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव. आणि बाहेर हॉलमध्ये बसलेले दोन्ही मुले वृद्धाश्रमात नेण्यासाठी लागणारे कागदपत्र मात्र गोळा करत होते. दुपारचे जवळपास 12 वाजले होते. कावेरी देवघरातून स्वयंपाकघरात आली आणि मीरा काहीशी गप्प दिसत होती. प्रसाद आणि राहुल नेहमीसारखा कामावर जाण्याची घाई करत नव्हते. कावेरीला थोडंसं आश्चर्य वाटलं. ती हसत म्हणाली, काय रे, आज दोघेही ऑफिसला जाणार नाही का? प्रसादने नजर चुकवत उत्तर दिलं, आई, आज थोडं बाहेर जायचं आहे. कुठे? तुला यायचं आहे? कावेरीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अरे वा, किती दिवसांनी सगळे मिळून बाहेर जातोय. तिने पटकन कपाट उघडलं. नवऱ्याने लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली साधी पण आवडती साडी तिने काढली. केस व्यवस्थित विंचरले आणि देवासमोर हात जोडले.
आजचा दिवस चांगला जाऊ दे. तिला अजूनही काहीच कल्पना नव्हती. थोड्या वेळातच 4 चाकी गाडी घराबाहेर निघाली. कावेरी मागच्या सीटवर बसली होती. खिडकीतून बाहेर पाहत ती गाव झाडत शेती न्याहाळत होती. मध्येच ती म्हणाली, आपण मंदिरात चाललोय का? कोणीच उत्तर काहीच दिलं नाही. थोड्या वेळाने ती पुन्हा म्हणाली की नातेवाईकांकडे. पुन्हा शांतता. तिच्या मनात पहिल्यांदा शंकेची एक हलकीशी रेष उमटली. साधारण तासभराने गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. फाटकावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शांती वृद्धाश्रम. ते शब्द पाहताच कावेरीच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विसरलं. ती काही क्षण त्या फलकाकडे पाहतच राहिली. नंतर हळू आवाजात विचारलं, प्रसाद, आपण इथे कशासाठी आलो आहोत? प्रसादच्या तोंडातून शब्द फुटेना. राहुलने धीर करून म्हटलं, आई, काही दिवस इथे राहा, तुझी नीट काळजी घेतली जाईल. कावेरीने एकदा दोन्ही मुलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये हजारो प्रश्न होते. माझी काळजी की माझा भार कमी करायचा आहे? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. अनिता पुढे आली. आई, इथे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, तुमच्या वयाचे खूप लोकही आहेत, तुम्हाला बरं वाटेल. कावेरी शांतपणे म्हणाली, मला माझ्या मुलांसोबत राहिलं की बरं वाटतं. क्षणभर सगळे गप्प राहिले. आश्रमातील एक कर्मचारी बाहेर आला. त्याने नम्रपणे विचारलं, कावेरी ताई? प्रसादने कागदपत्र त्यांच्या हातात दिली. कर्मचारी म्हणाला, या, तुमची खोली तयार आहे. कावेरीने शेवटचं एकदा मुलांकडे पाहिलं. तिला वाटलं कदाचित आता ते म्हणतील, आई चल घरी जाऊ. पण तसं काहीच झालं नाही. ती शांतपणे गाडीतून उतरली. तिच्या हातात फक्त एक छोटीशी बॅग होती. संपूर्ण आयुष्यभर जपलेला संसार त्या एका बॅगेत मावला होता. खोलीत पोहोचल्यावर कर्मचारी म्हणाली, ही तुमची खोली, ही तुमची खाट, आणि काही लागलंच तर मला सांगा. तो तेथून निघून गेला. प्रसाद आणि राहुल काही क्षण उभे राहिले. प्रसादने आईच्या हातात थोडे पैसे ठेवले. आई, काही लागलं तर फोन कर. कावेरी हलकसा हसली. फोन केला तर याल? प्रसादची नजर खाली गेली. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलणार इतक्यात मीराने त्याला बाहेर चल अशी खूण केली. दोघांनी आईच्या पाया पडले. कावेरीने थरथरत्या हाताने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. सुखी राहा, तिने एवढंच म्हटलं. मुलं वळाली. दारं बंद झालं. गाडीचा आवाज हळूहळू दूर गेला. कावेरी खिडकीपाशी उभी राहून बराच वेळ त्या दिशेला पाहत राहिली. गाडी दिसेनाशी झाली तरीही ती तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ओठांवर एकच वाक्य होतं, देवा, माझ्या मुलांना कधीही दुःख देऊ नकोस. तेवढ्या शेजारच्या खाटेवर बसलेल्या एका वृद्ध महिलेने तिचा हात अलगद धरला. पहिलाच दिवस आहे ना? कावेरीने मान हलवली. ती महिला हसत म्हणाली, रडू नको. इथे आलेला प्रत्येकजण पहिल्या दिवशी रडतोच, दाराकडे पाहत बसतो, कारण प्रत्येकाला वाटत असतं आपली मुलं आपल्याला परत न्यायला येतील. कावेरीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे आपल्या बॅगेतून नवऱ्याचा फोटो बाहेर काढून उषाजवळ ठेवू लागली. कावेरीने उषाजवळ रामचंद्र रावांचा फोटो अलगद ठेवला. हात जोडले आणि डोळे मिटले. आज पहिल्यांदाच तुमच्याशिवाय नाही तर आपल्या मुलांशिवाय मी एकटी झाली आहे. तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेवढ्या शेजारच्या खाटेवर बसलेल्या त्या वृद्ध महिलेने स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव यशोदाबाई. कावेरीने हलकच हसून दिलं. मी कावेरी. यशोदाबाई म्हणाल्या, किती मुलं आहेत? 2 मुलगे. माझाही एक मुलगा आहे. 5 वर्षांपूर्वी इथे सोडून गेला. सुरुवातीला म्हणाला, आई, महिनाभरात घेऊन जातो. तो महिना अजून संपलाच नाहीये. हे ऐकून कावेरीचं हृदय पिळून गेलं. ती काही बोलूच शकली नाही. संध्याकाळी आश्रमातील सर्व वृद्ध मंडळी प्रार्थनेसाठी एकत्र आली. कोणी शांतपणे रामरक्षा स्तोत्र म्हणत होतं, कोणी जप करत होतं, तर कोणी फक्त दाराकडे पाहत बसलं होतं. त्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेदना होती. कोणाला मुलाने विसरलं होतं, कोणाला मुलीने, तर कोणाला स्वतःच्याच माणसाने. कावेरी त्या सगळ्यांना पाहत होती. तिला जाणवलं ती एकटी दुःखी नाही. रात्री जेवणाची घंटा झाली. सगळे रांगेत उभे राहिले. कावेरीलाही ताट मिळालं. पहिला घास तोंडात टाकताच तिच्या डोळ्यांसमोर घरचं स्वयंपाकघर आलं. नातवंड म्हणायची, आजी, तुझ्या हातची आमटी भारी लागते. आणि आज ती दुसऱ्यांच्या हातचं अन्न गप्प बसून खात आहे. त्या रात्री मात्र तिला झोप लागलीच नाही. कधी नवऱ्याची आठवण यायची, कधी मुलांचे लहानपणीचे दिवस तिला आठवू लागले. प्रसादला लहानपणी ताप आला होता.
3 रात्री ती स्वतः जागी राहिली होती. राहुलला शाळेत जायला चप्पल नव्हती. तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या. रामचंद्रराव म्हणाले होते, तुझे दागिने गेले. ती हसून म्हणाली, दागिने पुन्हा घेता येतील, पण मुलांचं भविष्य नाही. त्या आठवणी तिच्या मनात चित्रपटासारख्या फिरत होत्या. सकाळी आश्रमाचे व्यवस्थापक दिनकरराव सर्वांची विचारपूस करत फिरत होते. ते कावेरीताई यांच्या जवळ आले. काही अडचण आहे का? नाही. इथे एक सवय आहे, ज्यांना आवडेल त्यांनी दररोज थोडं लिहायचं. मनातलं कागदावर उतरलं की मन हलकं होतं, असं म्हणत त्यांनी एक सुंदर वही आणि पेन तिच्या हातात दिलं. कावेरीने ती वही हातात घेतली. बराच वेळ ती तिच्याकडे पाहतच राहिली. दुपारी सगळे विश्रांती घेत होते. कावेरी मात्र खिडकीजवळ बसली होती. तिने वहीचं पान उघडलं. काही क्षण पेन हवेतच थांबलं. मग तिने पहिलं वाक्य, प्रिय मुलांनो. एवढं लिहिताच तिच्या डोळ्यांतून अश्रू टपकले आणि शाईसोबत ते शब्दही ओले झाले. तिने पुन्हा लिहायला सुरुवात केली. तुमच्यावर माझा राग नाही. आई मुलांवर राग कधीच धरत नाही. पण एक गोष्ट मनात कायम राहिली. तुम्ही मला घरातून बाहेर काढलं तरी मी रोज देवाकडे तुमच्यासाठीच प्रार्थना करते. ती रोज थोडं लिहू लागली. त्या वहीत तिने दुःख लिहिलं, आठवणी लिहिल्या, मुलांचं बालपण लिहिलं, नवऱ्यासोबतचे संघर्षाचे दिवसही लिहिले आणि प्रत्येक पानाच्या शेवटी एकच वाक्य असायचं, देवा माझ्या मुलांना सुखी ठेव. आश्रमातील कर्मचारी तिचा स्वभाव पाहून तिचा आदर करू लागले. कोणी आजारी असेल तर ती त्याला पाणी द्यायची, कोणाला औषध द्यायची, वेळ आली की आठवण करून द्यायची. थोड्या दिवसात सगळे तिला प्रेमाने कावेरीताई म्हणू लागले. पण दिवसातून एक वेळ अशी असायची, ती आश्रमाच्या मुख्य दरवाजाजवळच्या बाकावर जाऊन बसायची. बाहेरून एखादी कार आली की तिचे डोळे चमकायचे. क्षणभर वाटायचं कदाचित माझी मुलं आली असतील. पण प्रत्येक वेळी दुसरंच कोणीतरी उतरायचं आणि ती पुन्हा शांतपणे उठवून आपल्या खोलीत परत यायची. अशाच एका दुपारी फोनची घंटा वाजली. व्यवस्थापक दिनकररावांनी फोन उचलला. नमस्कार, शांती वृद्धाश्रम. समोरून एका पुरुषाचा आवाज आला. मी प्रसाद बोलतोय. कावेरीताई कशा आहेत? दिनकररावांनी क्षणभर हसत उत्तर दिलं, ठीक आहे. तुमची चौकशी ऐकून त्यांना आनंद होईल. प्रसाद थोडा थांबला. त्यांना सांगू नका की मी फोन केला होता, फक्त विचारायला फोन केला आहे. ठीक आहे. फोन ठेवला गेला. दिनकरराव काही क्षण रिसिव्हरकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात विचार आला, आईशी 2 मिनिटं बोलण्यासाठीही वेळ नाही, पण चौकशी मात्र करायची आहे. त्या दिवशी त्यांनी कावेरीला काहीच सांगितलं नाही. संध्याकाळी नेहमीप्रमाणे कावेरी मुख्य दाराजवळच्या बाकाजवळ बसली आणि प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा आवाज ऐकला की तिची नजर फक्त फाटकाकडे वळायची. पण आजही कोणी आलं नाही. रात्री ती पुन्हा वही घेऊन बसली. तिने आजच्या पानावर लिहिलं, आज दिवसभर मन सांगत होतं की माझी मुलं येतील. कदाचित आईचं मन शेवटपर्यंत आशा सोडत नसावं. जर कधी ही वही त्यांच्या हातात पडली तर त्यांना एवढंच सांगायचंय की मला त्यांच्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. ती वही बंद करून उशाखाली ठेवली. दिवस जात होते. दिवाळी आली. आश्रमात सगळे वृद्ध मिळून पणत्या लावत होते. काही स्वयंसेवक फराळ घेऊन आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत होते. कावेरी सगळ्यांसोबत बसली होती, पण फटाक्यांचा आवाज ऐकताच तिला आठवलं. घरात नातू तिचा हात धरून म्हणायचा, आजी तू माझ्यासोबत फुलबाजी लाव ना. ती नकळत हसली आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे भरून आले. यशोदाबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. आठवणी आहेत त्या, विसरता येत नाही. कावेरी फक्त मान हलवून शांत बसली. दुसरीकडे प्रसाद आणि राहुल आपल्या आयुष्यात खूप व्यस्त झाले होते. सुरुवातीला महिन्यातून एकदा आश्रमाची फीस भरली जायची, मग ती ऑनलाईन भरली जाऊ लागली. नंतर तीही उशिरा भरली जाऊ लागली. भेटायला मात्र दोघांपैकी कोणीही आलं नाही. एका रविवारी प्रसादच्या मुलाने रोहनने अचानक विचारलं, बाबा आजी कधी येणार? प्रसाद दचकला. का रे बाळा? शाळेत सगळ्यांच्या आज्या आल्या होत्या, माझी आजी का नाही आली? प्रसादकडे उत्तर नव्हतं. त्याने विषय बदलला. पण त्या रात्री त्याला बराच वेळ काही झोप लागली नाही. आईचा चेहरा वारंवार डोळ्यांसमोर येत होता. दुसऱ्या दिवशी राहुलच्या घरी असंच घडलं. त्याची मुलगी रिया कपाटातून एक जुना फोटो घेऊन आली. त्या फोटोमध्ये कावेरी तिला मांडीवर बसून हसत होती. रियाने विचारलं, बाबा आजी आपल्यावर रागवली आहे का? राहुलच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. तो फक्त एवढंच म्हणाला, नाही ग बाळा. मग ती घरी का येत नाही?
राहुलने उत्तर दिले. त्या रात्री त्याने अनेकदा मोबाईलला हात लावला, हातात घेतला, आश्रमाचा नंबर शोधला, पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला. मन धजावत नव्हतं. इकडे आश्रमात मात्र कावेरी ताईंची तब्येत हळूहळू खालावत चालली होती. तिला अधूनमधून चक्कर यायला लागली, भूक कमी झाली. दिनकर रावांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही औषधं लिहून दिली. जाता जाता त्यांनी दिनकर रावांना हळू आवाजात सांगितलं, यांची विशेष काळजी घ्या. वय आणि मानसिकतेचा दोन्हींचा परिणाम दिसतोय. दिनकर रावांनी गंभीरपणे मान हलवली. त्या संध्याकाळी कावेरी ताई पुन्हा वही घेऊन बसली. यावेळी मात्र तिने आधीच्या पानांपेक्षा वेगळं काहीतरी लिहायला सुरुवात केली. ती लिहित होती अगदी विचारपूर्वक, प्रत्येक शब्द जपून, जणू त्या शब्दांवरचं कुणाचं तरी भवितव्य ठरणार होतं. कावेरी वही समोर शांतपणे बसली होती. खिडकीतून येणारा संध्याकाळचा सूर्यप्रकाश तिच्या पानांवर पडत होता. हातातला पेन थरथरत होतं, पण मन मात्र आज विलक्षण स्थिर होतं. तिने खोल श्वास घेतला आणि लिहायला सुरुवात केली. आज मला जाणवतंय की माझ्या आयुष्याचा प्रवास आता शेवटाकडे चाललाय. शरीर थकत चाललं आहे, पण मनात अजूनही माझ्या मुलांबद्दल राग नाही, फक्त एक मायेची माया आहे. ती थांबली. डोळ्यात पाणी आलं. तिने अलगद पुसलं आणि पुढे लिहिलं, प्रसाद, राहुल, जर तुम्ही कधीही ही वही वाचत असाल तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक माणूस आयुष्यात चुका करतो, पण चूक मान्य करून बदलणारा माणूस खरा मोठा असतो. तेवढ्या दारावर टकटक झाली. दिनकरराव आत आले. कावेरीताई, तब्येत कशी आहे? आता पूर्वीसारखी नाही. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले. कावेरी मंद हसली. दिनकरराव, एक विनंती आहे. बोला. तिने उशा घालून ती वही बाहेर काढली. ही वही माझ्या नंतर माझ्या मुलांच्या हातात द्या. दिनकररावांनी आदराने ती वही हातात घेतली. नक्कीच. आणखी एक काम सांगा. मला एका वकिलांना भेटायचं आहे. दिनकरराव थोडे आश्चर्यचकित झाले. वकील? हो, मला माझं मृत्यूपत्र तयार करायचं आहे. दुसऱ्या दिवशी आश्रमात गावातील ज्येष्ठ वकील आले. दिनकररावांनी त्यांना सगळं सांगितलं. वकील कावेरी ताईंसमोर बसले. ताई, काय लिहायचं आहे? कावेरीने काही क्षण डोळे मिटले, मग अतिशय शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. माझ्या नावावर गावातलं जुनं घर आहे. हो. 2 एकर शेती आहे. हो. बँकेत थोडी बचत आहे. वकील लिहित होते. दिनकरराव शांतपणे सगळं काही ऐकत आणि पाहत होते. काही वेळानंतर वकील म्हणाले, हे सर्व दोन्ही मुलांमध्ये समान वाटायचं का? कावेरी ताई काही क्षण गप्प राहिली. तिने रामचंद्र रावांच्या फोटोंवर नजर टाकली. मग अत्यंत ठाम आवाजात म्हणाली, नाही. वकील थोडे थबकले. मग कावेरी ताई म्हणाली, माझं मृत्यूपत्र मी स्वतःच्या मनाने लिहित आहे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. हो, जे काही लिहिलं जाईल ते माझ्या मृत्यूनंतर उघड होईल. आणि वकिलाने मान डोलावली. कावेरी ताई हळूहळू प्रत्येक अट सांगू लागली. वकील एक एक शब्द काळजीपूर्वक लिहून घेत होते. मृत्यूपत्र तयार झालं. कावेरीने ते पूर्ण वाचलं, प्रत्येक ओळ तपासली. त्यानंतर थरथरत्या हाताने त्यावर स्वतःची सही केली. वकिलाने कागद बंद लिफाफ्यात ठेवला. मोठ्या अक्षरात लिहिलं, कावेरी रामचंद्रराव पाटील यांचे मृत्यूपत्र. त्यांच्या निधनानंतर उघडावे. तो लिफाफा दिनकररावांच्या ताब्यात देण्यात आला. कावेरीने सुटकेचा निश्वास टाकला. जणू तिच्या मनावरचं एक मोठं वजन उतरलं होतं. पुढचे काही दिवस तिची तब्येत आणखी खराब होत चालली होती. आता ती फारशी चालू शकत नव्हती. यशोदाबाई तिची काळजी घ्यायच्या. औषधांची वेळ झाली की पाणी द्यायच्या. रात्री तिच्याजवळ बसून गप्पा मारायच्या. एका रात्री कावेरी खिडकीतून आकाशाकडे पाहत म्हणाली, यशोदाबाई, बोला. आई कधीच मुलांना शाप देत नाही, बरोबर ना? यशोदाबाईचे डोळे पाणवले. हो आई, शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आशीर्वाद देते. कावेरी हसली. म्हणूनच मी माझ्या मुलांना रोज देवाकडे तेच मागते. त्या रात्री तिने हात जोडले. देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव. आणि तिच्या उशाखाली एक वही होती. तर दिनकररावांच्या कपाटात बंद ठेवलेलं होतं ते मृत्यूपत्र, ज्यात लिहिलेला प्रत्येक शब्द प्रसाद आणि राहुलच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होता. दिवस पुढे सरकत होते. आता कावेरीच्या शरीराने पूर्णपणे साथ सोडायला सुरुवात केली होती. पूर्वी सकाळी उठून आश्रमाच्या बागेत फेरफटका मारणारी कावेरी आता खोली बाहेर पडायला दुसऱ्याचा आधार घेऊ लागली होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. एके सकाळी दिनकरराव तिच्या खोलीत आले. कावेरीताई, डॉक्टर अजून पुन्हा येणार आहेत. कावेरी मंद हसली. डॉक्टर औषध देऊ शकतात. दिनकरराव, पुन्हा आयुष्य किती उरलंय हे फक्त वरचाच ठरवू शकतो. दिनकरराव काही बोललेच नाही. दुपारी डॉक्टर आले.
तपासणी करून त्यांनी दिनकररावांना बाहेर बोलवलं. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांच्या मुलांना कळवा, तब्येत एवढी बिघडली आहे का? डॉक्टर शांतपणे म्हणाले, कदाचित आता वेळ फार उरलेली नाही. हे ऐकताच दिनकररावांच्या मनात धस्स झालं. त्यांनी लगेच प्रसादचा नंबर लावला. फोन वाजत राहिला. शेवटी प्रसादने उचलला. हॅलो हॅलो, मी दिनकरराव बोलतोय. शांती वृद्धाश्रमातून. हो बोला. आईची तब्येत खूप गंभीर आहे. शक्य असेल तर आजच या. प्रसाद काही क्षण शांत राहिला. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. उद्या सकाळी येतो. दिनकररावांनी शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे. फोन ठेवला गेला. त्यांनी लगेच राहुलला फोन केला. राहुलजी, आईची प्रकृती खूप नाजूक आहे. राहुल घाबरला. काय झालंय? डॉक्टरांनी तुम्हाला तातडीने बोलवलं आहे. राहुलने घड्याळाकडे पाहिलं. मी पुण्याबाहेर कामासाठी आलो आहे. रात्रीपर्यंत पोहोचणं शक्य नाही. उद्या सकाळी नक्की येतो. दिनकररावांनी हळूच डोळे मिटले. ठीक आहे. संध्याकाळ झाली. कावेरी अंथरुणावर शांत पडली होती. श्वास जड झाला होता. यशोदाबाई तिचा हात हातात घेऊन बसल्या होत्या. कावेरीने हळूच डोळे उघडले. दिनकरराव. हो ताई. माझी मुलं आली का? दिनकररावांच्या घशातच शब्द अडकले. तरी त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना कळवलं आहे. ते येतच आहे. कावेरीच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. मला माहित होतं माझी मुलं येतील. ती पुन्हा शांत झाली. रात्र वाढत गेली. आश्रमातील सगळे वृद्ध आपल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपी गेले. फक्त दिनकरराव, यशोदाबाई आणि एक परिचारिका तिच्याजवळ बसले होते. अचानक कावेरीने डोळे उघडले. तिने समोर भिंतीवर लावलेल्या रामचंद्र रावांच्या फोटोंकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ती अलगद मंद आवाजात म्हणाली, मी येते. यशोदाबाईंनी तिचा हात घट्ट धरला. कावेरीने शेवटचे हात जोडले. देवा, माझ्या मुलांना. वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचा हात हळूहळू खाली सरकला. खोलीत एक गहिरी शांतता पसरली. डॉक्टरांनी पुढे येऊन तिची नाडी तपासली. काही क्षणांनी त्यांनी शांत आवाजात म्हटलं, आता त्या आपल्यात नाहीत. यशोदाबाईंचा हुंदका फुटला. दिनकररावांच्याही डोळ्यात पाणी आलं. जिच्या ओठांवर शेवटच्या श्वासांपर्यंत मुलांचं नाव होतं, ती आई कायमची निघून गेली होती. रात्री पुन्हा दोन्ही मुलांचा फोन करण्यात आला. यावेळी प्रसादने फोन उचलताच दिनकरराव फक्त एवढंच म्हणाले, तुमची आई आता नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण पूर्णतः शांतता होती. प्रसादच्या हातातून फोन खाली पडला. राहुलला ही बातमी कळताच तो जागच्या जागी बसून रडू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आश्रमात पोहोचले. आईचा निश्चल देह पांढऱ्या चादरीत शांत पडला होता. प्रसादने आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो जोराजोरात रडू लागला. आई, एकदा डोळे उघड, मी आलोय. आई, एकदा डोळे उघड. पण आता खूप उशीर झाला होता. राहुल आईच्या पायापाशी बसला. त्याच्या डोळ्यांसमोर एकामागून एक आठवणी येत होत्या. लहानपणी आईने भरवलेला घास, तापात रात्रभर केलेली सेवा, शाळेसाठी विकलेल्या बांगड्या आणि शेवटी वृद्धाश्रमाच्या दारात उभं राहून दिलेला तिचा आशीर्वाद. अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले. सर्व विधी संपल्यानंतर दिनकरराव दोन्ही भावांसमोर आले. त्यांच्या हातात दोन वस्तू होत्या. एक जुनी निळी वही आणि एक तपकिरी रंगाचा सीलबंद लिफाफा, ज्याच्यावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, कावेरी रामचंद्रराव पाटील यांचे मृत्यूपत्र. वकिलाने मृत्यूपत्रातील पुढील ओळी वाचायला सुरुवात केली. खोलीत बसलेल्या प्रत्येकाचा श्वास जणू थांबलाच होता. वकील शांत आवाजात म्हणाले, माझ्या नावावर असलेल्या गावातील घर, 2 एकर शेती आणि बँकेतील सर्व बचत याबाबत माझा अंतिम इच्छा पुढील प्रमाणे आहे. प्रसाद आणि राहुल एकमेकांकडे पाहू लागले. दोघांनाही वाटत होतं आईने कदाचित दोघांमध्ये समान वाटणी केली असेल. पण पुढच्या क्षणी वकील पुढे वाचू लागले, माझ्या मृत्यूनंतर माझ्या कोणत्याही मालमत्तेची तात्काळ वाटणी करण्यात येऊ नये. दोघेही दचकले. वकील पुढे म्हणाले, माझ्या दोन्ही मुलांनी 1 वर्ष अखंडपणे एकत्र राहून एकमेकांशी प्रेमाने वागून दर महिन्याला किमान 1 दिवस एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांची सेवा केली. याची लेखी खात्री झाल्यानंतरच त्यांना माझा मालमत्तेचा अधिकार मिळेल. पुन्हा खोलीत शांतता पसरली. अनिताने आश्चर्याने प्रसादकडे पाहिलं. मीराने नकळत डोळे खाली केले. वकील पुढे वाचत राहिले, जर माझ्या मुलांना ही अट पूर्ण केली नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता शांती वृद्धाश्रमाला दान करण्यात यावी. त्या पैशांतून अशा आईवडिलांची सेवा करण्यात यावी ज्यांना त्यांच्या मुलांनी विसरलं आहे. हे ऐकताच प्रसादच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. राहुलच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तो रडत म्हणाला, आई,
दादा, आईने आपल्याला संपत्ती नाही माणुसकी कमवायला सांगितले आहे. दिनकर रावांच्या डोळ्यातही पाणी आलं. ते म्हणाले, ताईने हे मृत्यूपत्र लिहिताना एकदाही तुमच्याविषयी कटू शब्द वापरला नाही. त्या फक्त एवढं सांगत म्हणाल्या होत्या की क्षणभर थांबून त्यांनी पुढे सांगितलं, माझ्या मुलांना शिक्षा नको, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी. प्रसाद जोरात रडू लागला. आई, आम्ही आईला घरातून दूर केलं आणि आई आम्हाला अजूनही उभं करण्याचा विचार करत होती. अनिता पुढे आली. तिने हात जोडले. दिनकरराव, आम्ही खूप मोठी चूक केली. मीराही रडत म्हणाली, आईला एक संधीही दिली नाही. वकिलाने मृत्यूपत्र बंद केलं. आता निर्णय तुमचा आहे. अट पूर्ण करायची की मालमत्ता आश्रमाला द्यायची. प्रसाद उठला. त्याने आईची वही छातीशी धरली. राहुलकडे पाहून म्हणाला, आजपासून आपण आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार. राहुलने त्याचा हात घट्ट धरला. हो दादा, मालमत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण आईने आपल्याला माफ केले. आता आपण स्वतःला माफ करण्या इतकं तरी जगायला हवं. त्या क्षणी दोन्ही भावांच्या मनात पहिल्यांदा संपत्तीपेक्षा आईचं प्रेम मोठं झालं होतं आणि कावेरीच्या मृत्यूपत्राने त्यांच्या आयुष्याची दिशा खरोखरच बदलायला सुरुवात केली होती. मृत्यूपत्र वाचून 3 महिने झाले होते. प्रसाद आणि राहुल यांनी त्या एके दिवशी निर्णय घेतला होता, आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची. सुरुवातीला ते फक्त मृत्यूपत्रातील अट म्हणून दर महिन्याला आश्रमात जाऊ लागले, पण हळूहळू ते दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस बनले. रविवार आला की दोघेही सकाळी आश्रमात पोहोचायचे. कोणाला औषध द्यायचं, कोणाला जेवण वाढायचं, कोणाला चालायला आधार द्यायचा, तर कोणाला फक्त शांतपणे बोलणं ऐकून घ्यायचं. एके दिवशी एक वृद्ध आजोबा प्रसादचा हात धरून म्हणाले, बाळा, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. सकाळपासून त्याच्या फोनची वाट पाहतोय. प्रसादच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उभा राहिला. तो काही बोलू शकला नाही. त्याने त्या आजोबांना मिठी मारली. त्या दिवशी घरी जाऊन तो खूप रडला. राहुलची अवस्था काही वेगळीच नव्हती. एक वृद्ध आजी रोज त्याला विचारायच्या, बाळा, तू पुढच्या रविवारी येशील ना? तो हसून म्हणायचा, हो आजी, मी नक्की येईल. आणि प्रत्येक वेळी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला जायचा. राहुलला जाणवायचा हा स्पर्श अगदी आईसारखाच आहे. 1 वर्ष कधी पूर्ण झालं त्यांना कळालंही नाही. आश्रमातील प्रत्येक वृद्ध आता त्यांना स्वतःच्या मुलांसारखं मानू लागले होते. आणि दिनकर रावांनी दोघांनाही कार्यालयात बोलवलं. त्यांच्या हातात एक कागद होता. तुमच्या आईच्या मृत्यूपत्रातील सर्व अटी तुम्ही पूर्ण केल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मालमत्ता तुमच्या नावावर करता येईल. प्रसाद काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, दिनकरराव, आम्हाला एक विनंती करायची आहे. बोला. प्रसादने राहुलकडे पाहिलं. दोघांनी एकाच वेळी उत्तर दिलं, आईची शेती आणि घर आम्ही ठेवू, आणि कारण ती तिची गोड आठवण आहे, आणि पण बँकेतील संपूर्ण बचत ती आश्रमाला दान करायची आहे. दिनकरराव स्तब्ध झाले. का? राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आमच्या आईला शेवटच्या दिवसात ह्या आश्रमाने घर दिलं, आम्ही नाही. कार्यालयात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी आश्रमाच्या आवारात एका छोट्या फलकावर अनावर करण्यात आलं. त्यावर लिहिलं होतं, कावेरी रामचंद्रराव पाटील स्मृती सभागृह. खाली एक वाक्य कोरलं होतं, ज्या आईने स्वतःचं दुःख लपवून शेवटच्या श्वासांपर्यंत मुलांसाठी आशीर्वादच मागितला. त्या दिवशी प्रसाद आणि राहुल मात्र दोघेही त्या फलकासमोर उभे होते. प्रसाद हळू आवाजात म्हणाला, आई, तू आम्हाला मालमत्ता नाही दिलीस. राहुलचं वाक्य पूर्ण झालं, तू आम्हाला माणूस बनवून गेली आहेस. दोघांनीही डोळे मिटले. पहिल्यांदाच त्या क्षणी मनात अपराधीपणापेक्षा कृतज्ञता जास्त होती. त्या रात्री मात्र प्रसाद घरी गेला. त्याचा मुलगा रोहन धावत आला. बाबा. प्रसादने त्याला घट्ट मिठी मारली. मग आपल्या वडिलांचा फोटो आणि आईचा फोटो एकत्र देवघरात ठेवला. हात जोडून तो म्हणाला, आई, आज समजलं, आई वडिलांना घराची गरज नसते, त्यांना आपल्या माणसांची गरज असते. त्या दिवसानंतर दोन्ही भावांनी एक नियम केला. कोणताही सण असो, वाढदिवस असो किंवा आनंदाचा दिवस असो, त्याची सुरुवात मात्र आश्रमातील आई वडिलांसोबतच करायची. कारण ज्यांच्या आशीर्वादाने आयुष्य घडतं त्यांना कधीही एकटं सोडू नये. तर मित्रांनो, 2 मुलांनी आईला वृद्धाश्रमात सोडलं, पण आईच्या मृत्यूपत्राने दोघांचंही आयुष्य बदललं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जर या कथेतील तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब
नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.